श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण सिंधुदुर्ग येथील रहिवासी असलेल्या कोमलताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. आपण एखाद्या व्यक्तीवरती खूप आतोनात विश्वास ठेवत असतो आणि तीच व्यक्ती आपला जेव्हा विश्वासघात करते त्यावेळेस आपल्याला ज्या काही वेदना होतात त्या आपल्याला होत नसून त्या आपल्या भगवंताला म्हणजे आपल्या परमात्म्याला, आपल्यामधील आत्म्याला होत असतात. आणि ती व्यक्ती जी त्रास देते ती कधीही सुखी राहू शकत नाही. या अनुभवातून आपल्याला देखील हेच बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, मी सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहे. माझे नाव सौ कोमल वाघमारे असे आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे स्वामींचे साक्षात्कार अनुभव सांगणार आहे. स्वामी जर माझ्या आयुष्यात नसते तर आज मी काय असते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचं आगमन हे 2010 पासून झालेलं आहे. जवळपास 15 वर्ष पलटून गेली मी स्वामींच्या सेवेत आहे. सुरुवातीला स्वामी सेवा काय, स्वामींची सेवा कशी असते, काय असते काही एक माहीत नव्हतं. मी गजानन महाराजांची खूप भक्ती करायची. मला त्यांची सेवा करायला फार आवडत असायची. मी गजानन महाराजांचे सर्व ग्रंथ वगैरे वाचत होती. पण स्वामी महाराजांची सेवा करावं असं मला कधीही वाटलं नाही. माझे 2 जाऊ, मी आणि माझे सासू सासरे असा आमचा छोटासा परिवार होता. सर्व काही माझ्या सासऱ्यांच्या हातामध्ये होतं. सासरे हे खूप कडक स्वभावाचे होते, त्यामुळे घरात कुणाचंच काही चालत नसायचं. भावामध्ये जरी वाद झाले तरी सासऱ्यांपर्यंत जात नसायचं. त्यामुळे आम्हाला वाईली याचा प्रश्नच नव्हता. आणि एकत्र फॅमिली म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की किती कॉम्प्लिकेशन असतात. काही ना काही होतंच आणि भांडणं घरामध्ये चालूच असतात. असंच आमची खूप चिडचिड व्हायची. मुलांवरून भांडणं व्हायचे, पैशावरून देखील भांडणं व्हायचे. पण आम्ही वेगळं मागू शकत नव्हतो. आणि मग असंच करता करता आमचे 5-6 वर्ष निघून गेले. त्यामध्ये माझी जी मैत्रीण होती ती मला स्वामींविषयी सांगायची, पण मी गजानन महाराजांचं करत असायची. आमच्या घरामध्ये ते करायला देखील विरोध होता, कारण आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे प्रत्येकाला लागत असायचं. मी एकटीच होते की मी नॉनव्हेज खात नव्हते. त्यामुळे मला फार सेवा करायला व्हायचं, कारण आठवड्यातून 3-4 वेळेस आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे असायचं. त्यामुळे मी मोठं पारायण कुठलंच करू शकत नव्हते. मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की मी स्वामींची सेवा वगैरे काही करू शकत नाही, घरामध्ये खूप वेगळंच आमचं वातावरण आहे असं मी तिला सांगितलं. त्यानंतर मग फार दिवस झाले आणि माझे सासरे हे एक्सपायर झाले. त्यांना अचानक अटॅक आला आणि माझे सासरे गेले. सासरे गेल्यानंतर सर्व व्यवहार हा माझ्या मोठ्या भाई आहेत त्यांच्याकडे गेला. आता त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी खूप सारं कर्ज वगैरे केलं आणि शेती वगैरे घेतली. कर्ज काढून शेती घेतली. त्यानंतर खूप सारे लॉसेस होऊ लागले. कुठलंही पीक साथ देत नव्हतं. त्यामुळे आम्ही फार मोठ्या कर्जामध्ये बुडालो होतो. ज्यावेळेस त्यांना असं वाटलं की आता हे होऊ शकत नाही, फार कर्ज झालं आहे, त्यावेळेस त्यांनी आम्हाला वायली काढून दिलं, सेपरेट केलं. तुम्ही आता सेपरेट राहा असं ते म्हणू लागले. त्यानंतर जेव्हा आम्ही सेपरेट झालो त्यावेळेस सर्वांना समान वाटण्या करण्यात आल्या आणि त्यानंतर जे काही हे होतं कर्ज होतं ते देखील वाटून घेण्यात आलं. प्रत्येकाच्या वाट्याला जवळपास 3-3, 4-4 लाख रुपये आले आणि तुम्ही तुमचं करून खा असं त्यांनी सांगितलं. एकच खोली होती आणि एवढं कर्ज आता हे कसं फेडायचं, साधन तर काहीच नव्हतं. शेती होती, शेती ही फार नाही, 2-2 एकर शेती, त्यामध्ये सर्व काही आता करायचं होतं. आम्ही शेतीमध्ये करायला सुरुवात केली आणि माझ्या ज्या जाऊबाई होती तिचा आणि माझं
फार जमायचं आणि आमचा एक विचार होता, त्यामुळे माझा तिच्यावरती फार अतोनात विश्वास होता आणि आम्ही दोघी एकत्रच राहायचो कायम कंटिन्यू. आमचा एक विचार असायचा, आम्ही रात्री 12-12 वाजेपर्यंत एकत्र बसून विचार करायचो की पुढे काय करायचं, कसं करायचं. त्यामध्ये जे माझे दीर आहे त्यांना दारूचं व्यसन होतं, ते दारू पीत होते, त्यामुळे ती फार मोठ्या डिप्रेशनमध्ये असायची. मग मी तिला म्हटलं की आपण स्वामींची सेवा सुरू करूया. मग आम्ही स्वामींची सेवा घरामध्ये सुरू केली. जेव्हापासून सेवा सुरू केली तेव्हापासून फार विचित्र गोष्टी घडू लागल्या. आणखी दुःखाचे डोंगर कोसळू लागले. जे पीक होतं ते अजिबात साथ देत नव्हतं. कर्ज वाढत होतं. आम्ही मोलमजुरी करून उपजीविका करत होतो. मुलं मोठी होत होती. मुलं सरकारी शाळेमध्ये जात होती आणि आमच्या इकडे कर्णीबाधेचा फार मोठा फॅड आहे. प्रत्येकजण हे कर्णीबाधा करत असतं. आम्हाला फार भीती वाटायची की कर्णीबाधा कोणी करू नये म्हणून. आणि काय झालं स्वामी भक्तांनो, अचानक माझ्या मिस्टरांना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यांना अटॅक आल्यानंतर आता तर पायाखालची जमीनच सरकली. कुणाचाच आधार नव्हता. काय करायचं, हे कसं घडलं आहे काहीच कळायला मार्ग नव्हता. मिस्टर आता बेडवरती जागेवरती होते. मला सर्व काही बघायचं होतं. आता गजानन महाराज आणि स्वामी महाराज हेच माझ्या जीवनातील सर्व काही करविता होते आणि माझ्या दिवस इतके खराब चालले होते की मला काहीच कळायला मार्ग नव्हता की हे असं का बरं घडत आहे. त्यावेळेस मग माझी आई म्हटली, अगं देवाबरोबर बाहेरचं देखील बघायला पाहिजे. बाहेरचं नाही बघितलं तर कसं होणार, हे असं अचानक घडायला नाही पाहिजे असं म्हटली. म्हणून माझ्या आईने मग मला माझी माहेरी बोलवलं. मी माहेरी गेली आणि तिथे एक बाबा आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो. तिथे गेल्यानंतर बघितलं तर ते बाबा म्हटले, तुम्हाला कर्णीबाधा केलेली आहे, त्यामुळे तुमच्यासोबत असं घडत आहे. आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या कानावरती माझा विश्वास बसत नव्हता. तुम्ही ज्याच्यावरती जास्त विश्वास ठेवला आहे, तुमच्या ज्या जाऊबाई आहे, तुमचा जो एक विचार आहे, त्यांना तुझं देखवत नाही. तिला असं वाटतं की तू जर पुढे निघून गेली तर ती तुला विचारणार नाही, म्हणून तिनेच तुला कर्णीबाधा केली आहे. हे ऐकल्यानंतर माझ्या कानांवरती अजिबात विश्वास बसत नव्हता. मला असं वाटायचं की हे सर्व काही खोटं आहे. कारण एखाद्या व्यक्तीवर आपण जो अतोनात विश्वास ठेवतो, तो जर विश्वासाला तडा गेला तर आपल्याला विश्वासच बसत नाही की ही व्यक्ती असं करू शकते म्हणून. असं म्हटले. त्यांनी त्या बाबांनी सांगितलं की तुमचे घरापुढे जो झाड आहे त्या झाडावरती 2 बाटल्या लावलेल्या आहेत, त्या बाटल्यांवरती तुमची कर्णीबाधा केलेली आहे असं जेव्हा सांगितलं. आणि तुझ्या मिस्टरांना जे काही त्यांनी केलं तेही मिस्टरांना तिनेच केलं आहे आणि तुझ्या मिस्टरांच्या जीवाला आणखी धोका आहे, तुझ्या मुलाच्या जीवालाही धोका आहे असं जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस मी खूप घाबरली. आणि तुम्हीच आता काहीतरी मार्ग काढा असं मी त्यांना बोलू लागली. आता महाराज माझ्या पुढे येत होते की स्वामी तुम्हीच मला हा मार्ग दाखवला असं मी म्हणते, तुम्हीच मला इथपर्यंत आणलं, आता पुढचं काय आहे ते तुम्हीच करा. अक्षरशः आता तिच्यासोबत बोलायला देखील मला खूप भीती वाटायची. तिनं जर मला जर काही केलं तर काय करायचं. आणि आमची ट्रक होती स्वामी भक्तांनो, माझा मुलगा ती ट्रक चालवायचा, माल वाहतूक तो करत असायचा. आता त्या बाबांनी सांगितलं होतं की अमावास्येच्या दिवशी आपल्याला त्या बाटल्या तिथून काढून टाकायच्या आहे आणि ते एका जागेवरती पुरायच्या आहे असं सांगितलं. अमावास्येला जवळपास 8 दिवस टायमिंग होता. मग आमची जी गाडी होती, माझा मुलगा ती गाडी घेऊन रोज वाहतुकीला जात असायचा. मिस्टर तर घरामध्येच होते. त्यावेळेस मग काय झालं त्या दिवशी की मला काय स्वामींनी बुद्धी दिली मलाही माहीत नाही. मी माझ्या मुलाला रुद्राचं तीर्थ आणि तारक मंत्राचं तीर्थ दिलं. त्या दिवशी मला करमतच नव्हतं. काहीतरी घडणार आहे असं माझ्या मनाला खूप वाटत होतं की आज नेमकी असं काय घडणार आहे. खूप उदासी वाटत होती. महाराजांचं सारखं नामस्मरण चालू होतं. त्या दिवशी मी माझ्या मुलाला संरक्षण कवच जे होतं ते त्याच्या खिशामध्ये दिलं आणि मला महाराजांचा एक माझ्याकडे फोटो होता छोटासा, तो मी माझ्या मुलाच्या पॉकेटमध्ये दिला. स्वामींना म्हटलं की तुम्हीच त्याचं आता संरक्षण करा, त्याच्या पाठीशी उभे राहा, त्याचं रक्षण करा, त्याच्यासोबत तुम्हीच जा, कारण मी नाही जाऊ शकत. मी जरी गेले तर मी काही करू शकत नाही. पुढं काय आहे ते तुम्हालाच माहीत आहे असं मी स्वामींना बोलली. तो फोटो वगैरे दिला आणि माझा मुलगा गेला. आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, संध्याकाळची वेळ होती. माझ्या मुलाचा फोन आला तर तो खूप घाबरलेला होता.
होता आणि रडत होता. मी म्हटलं काय झालं? मला तर खूप लटलटकाप होऊ लागला की नेमकी काय झालं असेल, हा असा का बरं करतो. त्यावेळेस तो रडत होता आणि मला सांगत होता, आई मी आज खूप वाचलो, मी आज तू जर मला स्वामींचा फोटो वगैरे दिला नसता तर आज मी तुझ्यासमोर राहिलो नसतो. मी खूप वाचलो. मी विचारू लागले नेमकी काय झालं, कसा वाचला? तर तो म्हणे की अगं ज्यावेळेस मी ट्रक चालत होती त्यावेळेस असा मला फुसकारल्यासारखा आवाज यायचा, पण मला काय वाटलं की गाण्याचाच आवाज आहे म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर मी एका चहा पिण्यासाठी थांबलो आणि पुन्हा चढायला लागलो. तर मला दिसलं की माझं जे शीट होतं त्याच्या बाजूलाच जवळपास 2-3 नाग तिथे बसलेले होते आणि ते माझ्याकडेच बघत होते. जणू काही मला ते दंश करायला लागले होते. ते बघितल्यानंतर मला खूप घाम फुटला की हे कसे इथे आले एवढे अचानक. एक ठीक आहे छोटंसं निघलं तर, पण असे 2-3 अचानक कसे आले? मला त्या बाबांची गोष्ट आठवू लागली की तुझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे. हे मला कळल्यानंतर मी खूप घाबरली. मग मी त्याला म्हटलं की मग काय केलं? तर तो म्हणे की मग जे साप पकडणार आहे त्यांना बोलून त्यांना पकडलं आणि आज मी वाचलो ते फक्त स्वामींच्या आणि तुझ्या पुण्याईमुळे वाचलो. माझा मुलगा म्हणत होता. मी लगेच स्वामींपुढे गेले आणि नतमस्तक झाले. स्वामी तुमच्यामुळे आज माझा मुलगा वाचला, तुम्हीच माझ्या मुलाला वाचवलं. त्यानंतर 2-3 दिवसामध्ये माझे आणि माझ्या जाऊबाईचे प्रचंड कडाक्याचे भांडणं झाले आणि त्यामध्ये जेव्हा मी याचा माझ्या तोंडातून उल्लेख निघाला या कर्णीबाधेचा, त्यावेळेस ती खूप तिचा चेहरा असा बघण्यासारखा काळवंडला होता आणि पण तीही खूप मला बोलली. खूप भांडणं झाले. त्यानंतर आता खूप क्रॉसमध्ये आमचं चालू होतं. माझा मुलगा म्हटला आई आपल्याला इथे राहायचंच नाही, आपण कुठेही राहू, काहीही करू, झोपडीत राहू पण सुखाची मिरची भाकर खाऊ, इथे राहून आपण कधीही सुखी होणार नाही, असा माझा मुलगा म्हटला. आणि मग आम्ही निर्णय घेतला की इथून जायचं म्हणून. त्यानंतर आम्ही जायचं ठरवलं. जे काही थोडंसं संसाराचं सामान होतं ते सर्व गुंडाळलं, पॅकिंग केलं आणि आम्ही तिथून निघून आलो. तिथून निघून आम्ही सरळ पुणे येथे आलो आणि माझा मुलगा म्हटला की आपण रेंटनी राहूया. रेंटनी रूम घेतली. त्यानंतर मग मी स्वयंपाकाचे जे कामं होते, आता ओळख नव्हती सुरुवातीला पण हळूहळू ओळख झाली. 6 महिन्यामध्येच मला धुणे भांड्याची स्वयंपाकाची कामं लागली. ते काम मी करू लागले. मिस्टरांचं हॉस्पिटल चालू होतं. आता इकडे स्वामींची सेवाही सुरूच होती. त्यानंतर मुलगाचा व्यवसायही खूप छान चालू होता. आता तो रोज तारक मंत्र म्हटल्याशिवाय आणि गाडीमध्ये तारक मंत्र कंटिन्यू राहतो, त्यामुळे आमच्या त्या गाडीमध्ये खूप परवडतं आणि खूप छान त्यावेळेस चालू झालं. असेच चालू असताना काय झालं स्वामी भक्तांनो, माझा जो भावाचा मुलगा आहे, माझं माहेर हे नाशिकचं आहे. माझा भावाचा मुलगा हा 5 ते 6 वर्षाचा आहे. तो म्हणजे त्यांचं दुसऱ्या मजल्यावरती घर आहे, तर तो गॅलरीमधनं खाली पडल्यानंतर त्याला काहीच शुद्ध नव्हती, काहीच नव्हते. सर्वजण खूप घाबरले होते. त्याला हॉस्पिटलला नेलं. डॉक्टर तो शुद्धीवरतीच येत नव्हता. जवळपास 4-5 दिवस झाले. डॉक्टर म्हटले परिस्थिती ही खूप क्रिटिकल आहे. असं म्हटल्यानंतर मलाही खूप भीती वाटली की आता काय करायचं. तर आम्ही लगेच ताबडतोब दिंडोरी येथे तिथेच गेलो आणि तिथून सेवा वगैरे घेतली. महामृत्युंजय मंत्राचा 1.25 लाख जप, त्यानंतर महाराजांचा 1 लाख जप आणि रुद्र तीर्थ त्याला प्यायला द्या थोडंसं आणि शिंपडा असं सांगण्यात आलं होतं. आम्ही लगेच ती सेवा सुरू केली. 5-6 दिवस झाले. मुलाला शुद्ध येत नव्हती. आता काय करायचं खूप मोठा प्रश्न पुढे उभा होता. त्यावेळेस काय झालं की मग आम्ही सर्वजण मिळून ही सेवा करत होतो. माझ्या भावाचा कधीही याच्यावरती विश्वास नव्हता, पण लेकरासाठी तो देखील तेव्हा सेवा हा करू लागला होता. तोही सेवा करत होता आणि काय आश्चर्य, 7व्या दिवशी माझ्या भाच्याला शुद्ध जाग आली. डॉक्टर म्हटले होते की याची गॅरंटी नाही, हा जाणारच आहे असं सांगितलं होतं, कारण त्याच्या मेंदूला प्रचंड मार लागलेला होता. आणि त्या दिवशी पुन्हा शुद्ध आल्यानंतर स्वामींनी पुन्हा त्यांच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे, श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये जी ताकद आहे ती कशात नाही, हे स्वामींनी पुन्हा एकदा नव्याने सर्वांना दाखवून दिलं. आणि माझ्या भावाचा मुलगा शुद्धीवर आला आणि तो देखील व्यवस्थित झाला. 15 दिवसामध्ये त्याला डिस्चार्ज मिळाला आणि तो घरी आला. हा देखील खूप मोठा अनुभव आहे. आज स्वामी भक्तांनो मी खूप सुखी आहे. आणि म्हणतात ना, एखाद्याचं जर
आपण वाईट केलं तर ते आपल्यालाच भोगावं लागतं, आपले कर्म जसे असेल तसं फळ मिळतं. हे खरंच आहे स्वामी भक्तांनो. आज माझ्या जाऊबाईला प्रचंड त्रास आहे. तिने जे जे माझ्यासाठी केलं होतं, माझ्यासाठी जे जे खड्डे खांदले होते, आज तेच खड्डे तिच्यासाठी आहे. तिची मुलगीही निघून गेली आहे. त्यानंतर तो मुलगाही व्यसनी झाला आहे, नवराही व्यसनी आहे आणि तिला देखील ती सारखी आजारी असते. एक दिवस सुद्धा सुखाची ती भाकर खाऊ शकत नाही, इतकी तिची बिकट परिस्थिती आहे. खूप हालाकीचे दिवस तिचे आहे. पण स्वामींच्या कृपेने आणि आपले कर्म चांगले होते, माझं मन चांगलं होतं, त्यामुळे आज मी खूप सुखी आहे, आनंदात आहे. माझे सर्व मुलंही सुखी आहे आणि माझे मिस्टरही सुखात आहे. तुम्हाला सांगायचं राहिलं स्वामी भक्तांनो, आणि इकडे आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांसाठी ही सेवा सुरू केल्या होत्या, कारण त्यांना एक हात त्यांचा उचलत नव्हता आणि एक पायही थोडंसं असं त्यांना सरळ उभा राहता येत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी मी सेवा सुरू केलेल्या होत्या. मला प्रदीपदादांनी त्याच्यासाठी सेवा दिल्या होत्या की घोरकष्टम उद्धरम स्तोत्राचे पाठ करायचे, त्यानंतर तारक मंत्राचं तीर्थ रोज त्यांना द्यायचं, रुद्राचं तीर्थही त्यांना रोज द्यायचं असं सांगण्यात आलं होतं. आणि त्या सेवा मी सुरू केलेल्या होत्या आणि त्या सेवेने एका वर्षामध्ये माझ्या मिस्टरांमध्ये इतके बदल झाले ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आज माझे मिस्टर जे हात पुढे करू शकत नव्हते, ते माझे मिस्टर आज हात पुढे घेऊन स्वामींचा प्रसाद घेतात, स्वतःच्या पायाने चालतात, फिरतात आणि स्वामींचं नाव घेतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. जी गोष्ट होऊ शकत नव्हती, ती अशक्य होती, ती स्वामींनी शक्य करून दाखवली. माझ्या आयुष्यातील जे काही बदल घडले ते फक्त स्वामी कृपेने. स्वामी भक्तांनो, जाता जाता एकच सांगू इच्छिते, फक्त मनापासून, अंतःकरणापासून स्वामींची सेवा करत राहा. तुमच्या देखील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील. स्वामींवरती विश्वास ठेवा, सेवेकरी घडवा, सेवेकरी व्हा आणि सेवा करत राहा. जो स्वामींच्या सेवेमध्ये सातत्य ठेवतो त्याला स्वामी महाराज कधीही एकटे सोडत नाही. स्वामी त्याच्यासोबत कायम राहतात. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.